हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवात आमच्या आजीबाईपासून करूया. आणि आमच्या अक्का स्वयंपाकात खरंच खूप सुगरण आहेत. त्यांनी केलेल्या पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म अशा फुगलेल्या असतात. आणि ज्यांना पोह्यापासून पित्त होतं त्यांच्यासाठी हे शिळ्या पोळ्याचे पोहे, रात्रीच्या उरलेल्या पोळ्या होत्या त्या टाकून न देता त्याचे मस्त असे पोहे केलेले आहेत नाश्त्यासाठी. आणि पहा, दुपारी आमच्या गावाचं वातावरण पहा किती मस्त असं सुंदर झालेलं आहे. मोकळी हवा, चौकड मस्त हिरवळ आणि ढगाळ वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची ही मजाच वेगळी आहे, जी की गावाकडे अनुभवायला नक्कीच मिळते. शहरातील दमट वातावरणात राहण्यापेक्षा आपले गावाकडील वातावरण कधीही मस्तच फ्रेश हवा. आणि पहा, इकडे रिमझिम असा पाऊस चालू आहे. इथे आज मी संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त अशी मसाला भेंडी बनवणार आहे. त्यासाठी मी उभी अशी भेंडी कट करून कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडीशी फ्राय करून घेत आहे. आणि ती फ्राय झाल्यानंतर तिला काढून कढईमध्ये तेल, लसूणची पेस्ट टाकून मस्त अशी थोडीशी परतून घेत आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे, थोडीशी हळद आणि आपल्याला लागण एवढा मसाला त्यामध्ये ॲड करून तोही मस्त असा परतून घेत आहे. आणि मसाले टाकल्यानंतर आपण 2 टोमॅटोची जी प्युरी करून ठेवली होती तीही त्यामध्ये ॲड केली आणि चांगले 2 मिनटं असंच त्याला परतू घ्यायचं. आणि मग कापून ठेवलेली भेंडी त्यामध्ये ॲड करायची आणि ती भेंडी चांगली त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची. आणि नंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये ॲड करायचा. तर पहा, आपली मसाला भेंडी एकदम मस्त टेस्टी अशी रेडी आहे. आणि मुलं तिखट खात नसल्यामुळे इथे मी त्यांच्यासाठी मिठातील मेथीची भाजी बनवत आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल, कट करून घेतलेलं लसूण, जिरे, मोहरी टाकून तो परतून घेत आहे. आणि ती इकडे स्वच्छ धुवून घेतलेली मेथी त्यामध्ये टाकून घेतली. चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलं आणि चांगली मस्त अशी थोड्या वेळ परतून घेतली. अशी भाजी मिठातील मुले एकदम आवडीने खातात. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.